नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत की कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे जे विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवले जात आहेत त्यामधलीच एक योजना म्हणजेच सौर ऑपरेटेड फवारणी पंप, म्हणजे सोलारवर चालणारी फवारणी पंप आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप ज्याला बॅटरीवर चालते. ह्या दोन्ही पंप दिले जातात, ज्यामध्ये सौर ऑपरेटेड फवारणी पंपला 100% अनुदान असतो आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपला 50% अनुदान असतो. तर तुम्ही या पंपासाठी कशारित्या आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अर्ज करू शकता, कुठल्याही कम्प्युटर सेंटरला किंवा CSC सेंटरला न जाता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट डिटेल स्क्रीनवर दाखवणार आहे. तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. तर कुठलाही उशीर न करता चला मग सुरू करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहील. तर चला मग सुरू करूया. तुम्हाला मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आणि MyDBT फार्मर सर्च करून लॉग इन म्हणजेच वेबसाईटवर जायचं आहे. जी पण पहिली वेबसाईट दिसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये. इथं आल्यावर तुम्हाला शेतकरी फार्मर ID टाकून लॉग इन करून घ्यायचं आणि आपली प्रोफाईल 100% कंप्लीट करून घ्यायचे. नाही केली असेल तर करून घ्या, फक्त तुमची कास्ट ते टाकायची असते, तेवढंच सोपं आहे, करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर शेतकरी घटकासाठी अर्ज करा हा ऑप्शन निवडा. ते निवडल्यावर आता तर तुम्हाला वेगवेगळ्या बाबी दिसतील, जसे कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने, बी बियाणे, फलोत्पादन, सौर कंपनी, हे सर्व. तर याच्यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकरण हे बाबी निवडा, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कृषी यांत्रिकरणाच्या समोर जे बाबी निवडा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यावर आता ते तुम्हाला मुख्य घटकमध्ये काय करायचं आहे, आपल्याला अर्थसहाय्य हवं आहे. ते कृषी अवजारांसाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर तपशील आहे. तपशीलमध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे निवडायचं आहे. आम्ही तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे. त्यानंतर यंत्रसामग्री आणि अवजारे उपकरण जे आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. बाकी सगळे ऑटोमॅटिकली बंद होते. याच्यामध्ये तुम्हाला पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन निवडायचं आहे, इतर कोणताही निवडायचं नाही. ठीक आहे मित्रांनो. आपल्याला आता फवारणी पंपसाठी हवं आहे तर पीक संरक्षण. त्यानंतर मशीनचा प्रकार आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं लक्ष द्या मित्रांनो, इथं दोन आहेत. एक मॅन्युअल स्प्रे मॅपस्कॅप, ज्यालाच बॅटरी ऑपरेटेड स्प्रे म्हणतात, आणि दुसरा आहे सौर पंप, स्वयंचलित सौर पंप. ठीक आहे मित्रांनो, त्याला स्वयंचलित नॅपस्कॅप फवारणी पंप म्हणतात, जे लास्टला आहे. बॅटरी ऑपरेटेड आहे म्हणजेच बॅटरीवर चालणारे कृषी पंप, याला तुम्हाला 50% अनुदान भेटते. आणि जे सौरचलित आहे, सोलार पंपवर चालणार आहे म्हणजे सोलार पंप, ते याच्यावर तुम्हाला 100% अनुदान भेटते. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथे निवडून द्यायचं आहे. त्यानंतर इथं पूर्वसमितीवर क्लिक करायचं आहे आणि जतन करा बटनावर क्लिक करायचं आहे. आणि ते तुम्हाला घटक अर्ज समाविष्ट केला आहे असं आलं की यस करून टाकायचं आहे मित्रांनो. यस केलं की आता तुम्हाला वापस घटक अर्ज निवडा याच्यावर यायचा आहे. आणि इथं अजून तुमचा अर्ज सादर झाला नाही, इथं तुम्हाला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. ठीक आहे. याच्यावर क्लिक केलं की आता तुम्हाला इथं काही मेसेज येईल, इथं ओके करून टाकायचं आहे. ओके केलं आता तुम्हाला काय करायचं, पहा या बटनावर क्लिक करायचं. ठीक आहे मित्रांनो. पहा बटनावर क्लिक करा. पहा बटनावर क्लिक केल्यावर तुम्ही जे जे घटक निवडलेले आहे ते सर्व घटक इथे दिसतील. ते सर्व घटक तुम्हाला जर अजून पाहायचं असतील तर पहा नावाचं बटन आहे प्रत्येक घटकाच्या समोर, तिथे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. नसेल तर इथं खाली योजनेच्या बाबी या जागी टिक करायचं आहे आणि अर्ज सादर करायच्यावर क्लिक करायचं. आता इथं देय यशस्वी असं आलेलं आहे, याला ओके करून टाका. जर तुम्ही याच्या अगोदर बी बियाणे म्हणा किंवा इतर कोणतीही म्हणा या आर्थिक वर्षात तुम्ही या पोर्टलवर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट लागणार नाही. पण तुम्ही जर पहिल्यांदा पेमेंट आला असेल आणि पेमेंट केला नसेल, कोणत्याही बाबीसाठी अर्ज केला नसेल, तर तुम्हाला 23 रुपये 60 पैसेचा पेमेंट करावा लागेल. एकदाच करायचा असतो, त्यानंतर तो वर्षभरासाठी चालतो. अशा रीत्या तुम्ही सुद्धा घरबसल्या सोलार पंप म्हणा किंवा बॅटरी ऑपरेटेड पंप म्हणा याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण शेती संबंधित व इतर सरकारी योजनेसंबंधित तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळत. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, राम राम.